सध्याचे EVM सरकार कोणत्या पायावर उभा आहे हे सांगणारी ही बातमी आहे. अजित पवारांना मोठा दिलासा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज दिल्ली ट्रायब्युनल कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. या लवादाच्या आदेशानंतर पवार यांची प्राप्तिकर खात्याने जप्त केलेली संपत्ती त्यांना परत करण्यात आली. सुनेत्रा पवार तसेच त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित ताब्यात घेण्यात आलेली संपत्ती प्राप्तिकर खात्याने मुक्त केली आहे. अजित पवार यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांना दुसऱ्याच दिवशी न्यायालयाकडून हा मोठा दिलासा मिळाला आहे. प्राप्तिकर खातं सरकार म्हणजे मोदीच्या ताब्यात आहे आणि मोदी आहेत अदानीच्या ताब्यात. म्हणजे अदानीला पाहिजे त्यावेळी तो यांच्या नाकातला व्यसन ओढू शकतो आणि त्यांना वाटेल तसं वागवू शकतो. आणि अशा तऱ्हेचं सरकार आपण इथं आता निवडून दिलेलं आहे. खरं मी निवडून दिलेलं आहे नव्हे, ते आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. त्यासाठी त्यांनी EVMचा वापर केला. EVMचा वापर करताना सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना